दर्शक हो नमस्कार. सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज मराठीमध्ये आम्ही आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विशेष मुलाखतीच्या सत्राचं आयोजन आम्ही या दोन्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे. खरं तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या विचाराने कार्यरत असणाऱ्या समाजातील विविध महिलांशी आपण संवाद साधतोय. आज जागतिक महिला दिन सन्मान नारी शक्तीचा या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत जयश्री मारुती शिंदे, ज्या की संत दामाजीनगर पंचायत समिती गणातून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजय संपादन केलेला आहे. मंगळवेढा तालुक्यातून त्या येतात आणि असं असताना एकंदरीत जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ताई, आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर आम्हाला आपलं बालपण आणि शिक्षण कुठपर्यंत झालं ते पण जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बालपण माझं मोहोळ तालुक्यातील कोन्हेरे गावात पूर्ण झालेलं आहे. राजकारणाची सुरुवात कधी झाली आणि याआधी पंचायत समिती गणासाठी तुम्ही निवडून आलात आणि याआधी कोणत्या पदावर वगैरे काम केलं आहे का? लग्न झाल्यावर 2012 ते 2017 या काळात सरपंच बटाणगावचं सरपंच पद आम्ही स्वीकारलं. या गावात आम्ही काम केलं. बरं, सरपंच म्हणून तुम्ही आधी काम केलेलं आहे. सरपंच म्हणून काम करत असताना खरं तर सरपंच पदाचं कर्तव्य तर तुम्ही बजावलं असणारच. कोणती विशेष अशी कामं तुम्ही केलात सरपंच असताना? महिलाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून गावात बटाण गावात दारूबंदी केली. अरे वा. बरं, दारूबंदी केली. माझ्या काळापासून आतापर्यंत बटाण गावात दारूची दुकानं बंद आहेत. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रासमोर ग्रामीण भागातील सर्वात ज्वलंत विषय म्हणजे आजही अनेक भागामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत असल्याचं दिसते. परंतु बटाण गावात तुम्ही दारूबंदी केल्यामुळे महिलांमध्ये वगैरे संतोष, महिलांचा संसार उघड्यावर येऊ नये म्हणून दारूबंदी केली. त्यावेळेच्या काळापासून आतापर्यंत गावात दारूचे दुकानं बंद आहे. अतिशय कौतुकास्पद आहे. खरं तर त्याचबरोबर आम्हाला हे सांगा की महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही कोणते उपक्रम राबवता का, किंवा तुमचे काय कोणते प्रयत्न केलात महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठी? बटाण गावात मी सरपंच पद भोगत असताना बटाण गावामध्ये शिलाई मशीन वाटप केली आणि गरजू महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून मंगळवेढ्यात ज्ञानेश्वरी पतसंस्थेची स्थापना केली. खरं तर ताई, आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की निवडणुकी आता अलीकडच्या काळामध्ये निवडणूक लढवणं खूप अवघड होत चाललेलं आहे आणि जिंकणं म्हणजे एक कमालीचं अवघड असते. असं असताना तुम्ही पंचायत समिती निवडणूक लढवलात आणि जिंकलात, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. काय भावना होत्या? कसा अनुभव होता? निवडणुकीचा अनुभव काय सांगाल? कसा प्रतिसाद होता लोकांचा तुम्हाला? निवडणुकीच्या काळात आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन महिलेला प्रचार करत होतो. त्यावेळेस आम्हाला जागोजागी महिलांनी प्रतिसाद दिला. महिलांच्या घरी जागोजागी जाऊन आम्ही प्रचार केला आणि मतदार बंधू भगिनींनी आम्हाला प्रचंड मताने निवडून दिले. ताई, खरं तर आता लोकांनी तुम्हाला निवडून दिले म्हणजे निश्चितच पहिल्यापेक्षा तुमची जबाबदारी ती वाढली. सरपंच पद तुम्ही भूषवलात, चांगल्या पद्धतीने काम केलं, त्याचा कुठेतरी चांगला जनसंपर्क असल्यामुळे तुम्हाला निवडून दिले. आता निश्चितपणे जबाबदारी वाढलेली आहे. इथून पुढे कशा पद्धतीने तुमचं वाटचाल असेल? काय करावं तुम्ही? शासनाच्या प्रत्येक योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पूरक प्रयत्न करील. नागरिकांनी काय त्यांच्या अडचणी असेल ते आम्हाला सांगाव्या. खरं तर जागतिक महिला दिन विशेष नारी शक्तीचा सन्मान नारी शक्तीचा आपण या अशाखाली मुलाखतीचं आयोजन केलेलं आहे. आणि असं असताना ताई, उद्या जागतिक महिला दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिलांना तुम्ही काय संदेश द्याल या निमित्ताने? खरं तर ग्रामीण भागातील स्त्रिया पुढे येताना दिसत नाहीत. काय सांगाल तुम्ही? ग्रामीण भागातील लोकांना, ग्रामीण भागातल्या महिलांना मी असं सांगू इच्छिते की महिलांनी खचून न जाता जागोजागी ह्या योजनेचा लाभ घेऊन जागतिक महिला आता सक्षम होऊन पुढे राजकारणात आता महिला आता कुठंच कमी पडलेल्या नाहीत. जागोजागी महिलांना शासनाकडून बरेचसे अनुभव आलेले आहेत. सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. महिलांनी त्याचा लाभ घ्यावा व चांगलं आयुष्य जगावं. जागतिक महिला दिनाच्या
सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर ह्या होत्या जयश्री मारुती शिंदे मॅडम, जे की संत दामाजीनगर पंचायत समिती गणातून निवडून आलेत आणि खरं तर शिंदे परिवाराची सामाजिक बांधिलकी असू दे किंवा शिंदे सरांचा जनसंपर्क असू दे, मॅडमचा स्वभाव असू दे आणि एकंदरीत सरपंच पदावर अतिशय सक्षमपणे काम केल्यामुळे खरं तर या भागातील या गणातील नागरिकांना विश्वास होता की शिंदे मॅडम निश्चितपणे आमच्यासाठी काम करतील आणि त्याचंच परिणाम म्हणजे निवडणुकीत झालेला विजय. खरं तर आजही ग्रामीण भागातील स्त्रिया बऱ्यापैकी पुढे येताना दिसत नसल्या तरी पण पूर्वीपेक्षा आत्ताचं चित्र हे सकारात्मक असल्याचं आपल्याला दिसते आणि त्याचबरोबर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या उक्तीप्रमाणे शिंदे परिवार समाजकारणात सक्रिय असल्याचं दिसते आणि या एकंदरीत या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजेच जयश्रीताईंचा हा या निवडणुकीत झालेला विजय. जागतिक महिला दिनानिमित्त पुन्हा एकदा आपल्या सर्व महिलांना आम्ही आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा देतो आणि या विशेष मुलाखतीमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.